Imagine walking into your dream space every day. We bring your vision to life and create spaces that inspire. So design your dream and live your best life. Discover the art of modern living with Spacecraft Interiors. Your space, our craft. क्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। अंबरनाथ पश्चिम पुलिस ने एक आरोपी को देसी पिस्तौल के साथ गिरफ्तार किया है। पुलिस ने अंबरनाथ पश्चिम में बन पड़ी डीएमसी कंपनी के पास जाल बिछाकर यह कार्रवाई की। आरोपी 19 वर्षीय युवक प्रथमेश उर्फ लक्की सुधाकर लोढ़े को एक देसी पिस्तौल और 3 जिंदा कारतूस के साथ गिरफ्तार किया गया है। अंबरनाथ पश्चिम पुलिस थाने की जांच टीम में कार्यरत पुलिस कांस्टेबल संजय चौहान को गुप्त सूचना मिली थी। सहायक पुलिस आयुक्त शैलेश काले ने बताया कि गुप्त सूचना के आधार पर पुलिस टीम ने कार्रवाई कर आरोपी को पकड़ने में सफलता प्राप्त की है। नमस्कार। आज रोजी अंबरनाथ पोलीस स्टेशन येथे एक अग्निशस्त्र एका आरोपीसहित पकडण्यात आलेला आहे। त्यामध्ये आमचे डीबी पथकाचे पोलीस हवालदार संजय माणिक चव्हाण व सपोनी काजारी यांना या अनुषंगाने माहिती मिळालेली होती। या आरोपीच्या बाबतीत आम्ही बऱ्याच दिवसापासून त्याच्यावर सापळा रचण्याचा प्रयत्न करत होतो आणि आम्हाला रात्री माहिती मिळाली की सदरचा व्यक्ती हा शस्त्रासह बंद पडलेल्या डीएमसी कंपनीच्या इकडे येणार आहे आणि तिथून आम्ही त्याला ताब्यात घेतलेला। एक गावठी पिस्टल तयार केलेला आहे आणि त्यासोबत 3 राऊंड आहेत असा एक हा मुद्देमाल आम्ही त्याच्याकडून जप्त केलेला आहे। अंबरनाथ डिव्हिजनमध्ये आणि पूर्ण ठाणे शहर आयुक्तालयामध्ये अवैध शस्त्र आणि जे अंमली पदार्थ आहेत या अनुषंगाने कंटिन्युअसली कारवाया चालू आहेत। अशा प्रकारच्या माहिती मिळाली की तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री आशुतोष डोंगरे सर, त्याचबरोबर आमचे जॉईंट सीपी डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण सर, माननीय अप्पर पोलीस आयुक्त पूर्व विभाग संजय जाधव सर, माननीय डीसीपी श्री सचिन गोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारच्या कारवाया कंटिन्युअसली होणार। पीडी रिपोर्ट, अंबरनाथ लास विकास। विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।